नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ललित विभागातील तिसरा पाठ सुख दुःखाचा ताळेबंद हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे। या पाठाचे लेखक आहेत आशुतोष शेवाळकर। आशुतोष शेवाळकर यांचा परिचय थोडक्यात असा, यांचा जन्म 1961 मध्ये झाला। हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम अभियंता व बिल्डर आहेत। अनेक शहरांत गृह प्रकल्पांची उभारणी यांनी केली आहे। समाजसेवा हा मूळचा पिंड, त्यातून नैसर्गिक आपत्ती आलेल्या अनेक गावांची पुनर्बांधणी त्यांनी केली। भव्यतेचा ध्यास आणि दिव्यत्वाची पूजा ही त्यांच्या जगण्याची आंतरिक लयकारी आहे। अनेक मासिके, वृत्तपत्रांतून लेखन हे करतात। तत्वज्ञान व मनोविश्लेषण या विषयाचे सखोल विश्लेषण त्यांच्या लेखनातून जाणवते। प्रस्तुत पाठ सुखदुःखाचा ताळेबंद या पाठात मानवी जीवनाचा आशय व सुखदुःखाचा ताळेबंद या संबंधी याविषयी मार्मिक भाष्य लेखक आशुतोष शेवाळकर यांनी केलेला आहे। चला तर पाहूया मग सुखदुःखाचा ताळेबंद हा पाठ। लेखक म्हणतात, सुख आणि दुःख या दोनच प्रमुख संवेदनाभोवती आपलं सगळं आयुष्य घोटाळत असतं। दुःखाला भिण्यात आणि सुखाची सतत लालसा बाळगण्यातच आपलं आयुष्य खर्ची जातं। अतिशय खरं वक्तव्य केल्या लेखकाने। मानवाचं जे हे आयुष्य आहे, मानवी हे जीवन आहे, हे आयुष्य खरोखर सुख आणि दुःख ह्या दोन प्रमुख संवेदनाभोवतीच संपूर्ण गोल 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 फिरत राहत। जीवनामध्ये, आयुष्यामध्ये दुःखाला भिणे आणि सुखाची सतत या आयुष्यामध्ये माणसाला लोभ, एक प्रकारची लालसा त्या मानवाला असते। आणि त्या सुखाची मोहासाठी, त्या सुखाच्या लालसेपोटी माणूस आपले हे संपूर्ण आयुष्य खर्ची घालून जातो। सुख दुःखाच्या या संवेदना उत्पन्न कुठे होतात? डोक्यात की हृदयात? की हे उत्पन्न होणार मन हे एक वेगळेच अस्तित्व आहे? खरोखर या सुख दुःखाच्या ज्या संवेदना आहेत, हे उत्पन्न कुठे होतात? डोक्यात होतात की हृदयात होतात? हे उत्पन्न होणारे जे मन आहे, या मनाचं एक वेगळं अस्तित्व आहे का? संवेदना उत्पन्न होण्याचं नेमकं असं काही केंद्र असेल का? आणि त्या केंद्राला विद्युत वा चुंबकीय लहरींनी उत्तेजित ठेवून सतत सुखातच राहणं आपल्याला शक्य होऊ शकेल का? म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न लेखकाला पडतात। लेखक म्हणतात, लॉस एंजेलिसच्या एका मराठी वैज्ञानिकाने व्यायामाने शरीरात काही एन्झाईम्स तयार होतात व त्यांनी आनंदाची निर्मिती होते असा शोध लावून त्यांना आनंदामाइन्स असं नाव दिलं आहे। या मानवाच्या आयुष्यामध्ये व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये एन्झाईम्स तयार होतात आणि त्या एन्झाईम्समुळं आनंदाची निर्मिती होते असा शोध लावला आणि त्याला नाव दिलं आनंदामाइन्स। मेंदूतलं सेरोटोनिन नावाचं रसायन कमी झालं की डिप्रेशन येतं असंही संशोधन आहे। जे आपलं जे मेंदू आहे, या मेंदूमुळे सेरोटोनिन नावाचं जे रसायन आहे, ते रसायन कमी झालं की मानवाच्या आयुष्यामध्ये
डिप्रेशन येतं असंही त्या संशोधनामध्ये सांगितले गेलं आहे. लेखक म्हणतात, ॲसिडिटी वाढली की डिप्रेशन येतं असा बहुतेकांचा अनुभव असतोच. कुठल्याही विशिष्ट लौकिक घटनेशिवाय आपल्याला विनाकारण येणारे सुखदुःखाचे मूड्स हा बहुतांशी केमिकल लोचाचाच असतो का? म्हणजे जे मानवाच्या आयुष्यामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये जे चढ उतार येतात, सांगायचं तात्पर्य जे सुख दुःख येतात हे एखाद्या विशिष्ट लौकिक घटनेशिवाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये विनाकारण येणारे हे सुखदुःखाचे जे प्रसंग असतात हा बहुतांशी त्या केमिकलचाच लोचा असतो का, अशा प्रकारचा प्रश्न लेखकाला पडतो. लेखक म्हणतात, एकाग्रतेचा आणि आनंदाचा जवळचा नातेसंबंध आहे. आपण जेव्हा केव्हा कुठल्याही कारणाने काही वेळेपर्यंत सतत एकाग्र राहतो तेव्हा मनात आनंदाची, उत्साहाची निर्मिती होत असते. अतिशय खरं वक्तव्य आहे. आपण एकाग्र वृत्तीने जर बसलो तर मनामध्ये, डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नंतर आपण एकाग्र बुद्धी करून जर बसलो तर मन शांत होते. आणि म्हणून लेखक म्हणतात की एकाग्रतेचा आणि आनंदाचा जवळचा संबंध आहे. जेव्हाही कुठलंही कारण असताना आपण ज्यावेळेस एकाग्र होऊन बसतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये आनंदाची आणि उत्साहाची निर्मिती होत असते. एकाग्रतेचा सहभाग असलेले वाचन, लेखन, संगीत म्हणूनच आपल्याला अधिक उच्च प्रतीचा आनंद देतात. एकाग्र होऊन आपण एखादं लेखन करत असेल, एकाग्र होऊन आपण एखादं वाचन करत असेल, एकाग्र होऊन आपण एखादं संगीत ऐकत असतो तर त्यामधनं आपल्याला अतिशय उच्च प्रतीचा आनंद आपल्याला ह्या गोष्टी एकाग्रतेमुळे मिळतात. कुठलाही सुखोपभोग, मग ते साधं जेवण का असेना, आपण जितक्या एकाग्रतेने घेऊ तितकाच आपल्याला त्यापासून जास्त आनंद मिळत असतो. म्हणजे ज्या ज्या ह्या गोष्टी आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्याला सुखाचा उपभोग घ्यायचा असेल तर आपण जेवढ्या एकाग्रतेने घेऊ तेवढाच आपल्याला त्यापासून आनंद मिळत जातो. तसा आपल्याला आपल्या आयुष्यातला बहुतांशी काळ फारसे सुख किंवा दुःख असं काहीच नसलेला जात असतो. बहुतांश आपल्या आयुष्याचा काळ सुख किंवा दुःख ह्या दोन्ही संवेदनापैकी काहीच नसतं असं जातो. वाचन, संगीत, छंद, खेळ, इतरांसाठी काही कारणे असं करून हा काळ आनंदात परिवर्तित करता येतो. जर आपण एकाग्र वृत्तीने बसलो तर आपण सुख दुःख ह्या संवेदनापासून ह्या कुठल्याच गोष्टी आपल्याला नसलेला तो काळ असतो. मग ते वाचन असो, संगीत असो, छंद असो, खेळ असो, इतरांसाठी काही करून असो, हा काळ आनंदात परावर्तित करता येतो. लेखक म्हणतात, भौतिक सुखापासून तात्कालिक आनंद सोडला तर फारसं काही मिळत नसतं. भौतिक सुख काय आहे हो? भौतिक सुख घर, बंगला, गाडी, घरामध्ये AC, TV, फ्रीज, हे जे भौतिक सुख आहे, या भौतिक सुखाचा आपण आनंद सोडला तर आयुष्यामध्ये फारसं काही मिळत नसतं. कितीदाही आणि कितीही उत्कटतेने भोगलेल्या सुखाने आपली त्या सुखाविषयी लालसा कधीच पूर्ण तृप्त होत नसते. हे जे भौतिक सुख आहे, हे भौतिक सुख आपण कितीही उपभोगलं, या भोगलेल्या सुखाने आपल्या सुखाविषयी आपली सुखाची जी लालसा आहे, आपला जो सुखाचा हा मोह आहे,
हा कधीच तृप्त होत नसते. ते विचार करा ना, आपल्याकडे आज 2 व्हीलर असेल तर आपण त्या 2 व्हीलरवर समाधानी राहत नाही. आपली लालसा वाढत जाते की आता आपल्याकडे 4 व्हीलर असायला पाहिजे. म्हणजे आपण भोगलेल्या सुखाची जी लालसा असते ती लालसा कधीच पूर्ण होत नसते. उलट पुनरावृत्तीची तृष्णाच अधिक वाढते. म्हणजे उलट आपली जी भूक असते सुखाची ती वाढत जाते. आपली जी भुकाची तहान असते ती वाढत जाते. 2 व्हीलर असेल तर 4 व्हीलर पाहिजे. मग 4 व्हीलर घेतली आपण, मग एखादी आणखी मॉडिफाय 4 व्हीलर जर बाजारात आली असेल तर त्याला ती घ्यावीशी वाटते. म्हणजे आपली ती तृष्णा, आपली ती तहान सुखाची ती वाढत जाते. पण लेखक म्हणतात, बौद्धिक सुखापासून मात्र मानसिक उन्नयनही होत असतं. दुःखाचा प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवून, शहाणा करून, अधिक परिपक्व करून जातो. पण जे मानवाच्या वाट्याला मानवाच्या आयुष्यामध्ये जो दुःख येतो तो दुःखाचा अनुभव, ज्या त्या दुःखामध्ये माणूस आपलं आयुष्य, आपलं जीवन काही काळ घालवतो, त्या दुःखापासून मानवाला काहीतरी शिकायला मिळतं. तो दुःख त्या मानवाला शहाणा करून सोडतो, अधिक परिपक्व करून जातो. काय तर ते दुःख, म्हणजे या दुःखातून काहीतरी मानवाला शिकायला मिळते, काहीतरी मार्ग सापडतो. अवकाशाचा अभ्यास जसा ग्रहणाच्या काळातच चांगल्या रीतीने होऊ शकतो, तसाच स्वतःच्या मनाचा अभ्यास दुःखाच्या काळातच चांगल्या तऱ्हेने होतो. ते म्हणतात, अवकाशयात्री अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी ज्यावेळेस तो ग्रहणाचा काळ असतो त्या ग्रहणाच्या काळामध्येच अवकाशाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येतो. तशाच प्रकारचं या मानवी आयुष्यामध्ये स्वतःच्या मनाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तो दुःखाच्या काळातच करता येतो. तो दुःखाच्या काळातच चांगल्या प्रकारे आपल्याला समजतो. म्हणूनच लेखक म्हणतात, जो व्यक्ती दुःखामध्ये जे अनुभवतो, दुःखामध्ये जो शिकतो, ते दुःख त्याला परिपक्व करून जातो. संकटाच्या दुःखाच्या काळामुळे आपल्यात झालेल्या बदलांनी त्यानंतर आयुष्यात आपल्या पदरी कितीतरी सुख घातलीत. जो दुःखाचा काळ आपण अनुभवलेला आहे त्या काळात आपल्यात जे बदल झाले, त्या बदलांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्या दुःखामुळे कितीतरी सुख आपल्या वाट्याला येतात. असंही मागे वळून विश्लेषण करताना लक्षात येते. मग ज्यावेळेस आपण आपल्याला दुःखाचा काळ आपण आठवतो, मागच्या गोष्टी आपण आठवतो, तो दुःखाचा प्रसंग आठवतो, तर त्या दुःखातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, आपल्या लक्षात येतात. तात्पुरता आनंद देऊन आसक्त अधीन करणाऱ्या, माज आणून माणूस म्हणून एक पायरी खाली उतरवणाऱ्या सुखांपेक्षा कधी कधी आयुष्यात उत्थान घडवून आणलेली दुःखच मग श्रेष्ठ वाटू लागतात. किती सुंदर वाक्य आहे. म्हणजे तात्पुरत्या आनंदामध्ये जी आसक्ती असते त्याचा जो माणूस अधीन होऊन जातो, कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आलेत की माणूस दुःखाचे दिवस विसरून जातो. म्हणजे माणसाला एका प्रकारचा माज येतो. म्हणून लेखक म्हणतात, माज आणून माणूस म्हणून एक पायरी खाली उतरवणाऱ्या सुखापेक्षा कधी कधी आयुष्यामध्ये उत्थान घडवून आणलेली दुःखच मागे श्रेष्ठ वाटू लागतात. म्हणजे ते सुख जे वाट्याला आलं ते सुखही आपल्याला सुख देत नसतं. आणि त्यावेळेस आपल्या मागच्या भूतकाळात जे आपल्या वाट्याला आलेलं दुःख होतं ते दुःखच श्रेष्ठ वाटू लागतं. सुखाच्या मागे आणि दुःखातून दूर अशा दोन्हीमध्ये नुसत्या धावण्या व्यतिरिक्त आयुष्याला दुसरा अर्थच नाही का? म्हणजे जो माणूस सुखाच्या मागे धावतो, दुःखापासून दूर
जाण्याचा प्रयत्न करतो, या दोघांमध्ये फक्त सुखासाठी धावण्याव्यतिरिक्त या जीवनाला, या आयुष्याला दुसरा अर्थच नाही का? की सगळेच्या सगळे मानव सुखाच्या उपभोगासाठी नुसते शर्यतीमध्ये धावणाऱ्या धावपटूसारखे धावत असतात. म्हणजे आयुष्याला दुसरा अर्थच नाही का, असा प्रश्न मनाला मग कधीतरी पडतो. हा प्रश्न पडतो, तीच आयुष्याचा खरा अर्थ उलगडायची सुरुवात असते. मग ज्यावेळेस असा प्रश्न पडतो की माणूस सगळे हे सुखासाठी धावत सुटतायत, म्हणजे सुखामागे धावणे हाच आयुष्याचा खरा अर्थ उलगडायची सुरुवात असते. तटस्थ एकाग्र भावनेने हे दोन्ही भाग घेतलेत आणि आपल्या आतमध्ये काहीतरी वाढायला लागतं. त्या वाढीतच मजा असते, जीवनाचं सार्थक असतं हे मग लक्षात यायला लागतं. त्रयस्थ एकाग्रतेच्या अवस्थेत राहण्यातच सुख असतं. या अवस्थेत सगळी सुखही अधिक उत्कट होतात आणि दुःखही थोडी बोचट होतात, हेही मग कळायला लागतं. रोज आतून उठणाऱ्या वेगवेगळ्या वृत्ती आणि त्यांची विनाकारांची सुख दुःखही मग निरीक्षता येतात. अशा एकाग्रतेच्या अवस्थेने कुठल्याही भौतिक घटनेच्या भौतिक घटनेच्या मोहताज न राहता केवळ आपण आपल्या अस्तित्वाचं सुख अनुभवत मग जगता यायला लागतं. म्हणजे ज्यावेळेस आपण अशा प्रकारची एकाग्रतेची अवस्था येते, मग कुठल्याही प्रकारची जी भौतिक सुख आहे, या भौतिक सुखाच्या आपण आहारी न जाता केवळ आपल्या अस्तित्वाचं सुख आपण अनुभवतो, मग जगता यायला लागतं. त्या निमित्ताने सुख दुःखाची ही बॅलन्स शीट. लेखक म्हणतात, झाड तणानंतर अधिक बहरतात, तेवढंच खरं तर आयुष्यात दुःख असायला हवं. म्हणजे झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या पण फांद्या छाटल्यात की तिथे अधिक बहरतात. खरं तर आयुष्यात दुःख असायलाच हवं. म्हणजे दुःख असल्याशिवाय आपल्याला दुःख आपण जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला आपण अधिक परिपक्व होणार नाही. नैसर्गिक आयुष्यामध्ये फळण्यात, फुलण्यात, वाढण्यात, सर्वांगाने बहरण्यातच जायला पाहिजे, जे आपलं हे नैसर्गिक आयुष्य आहे. झाडा फुलांचं वेलींचं आयुष्य, तशा प्रकारे जे नैसर्गिक आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये फळण्यामध्ये, फुलण्यामध्ये, वाढण्यामध्ये, सर्वांगी बहरण्यात आपण आपलं आयुष्य घालवलं पाहिजे. तीव्र सुख दुःखाचे मोजके प्रसंग सोडलेत तर इतर दिवसात आपल्या मनस्थितीमुळेच आपण सुखी किंवा दुःखी असतो, परिस्थितीमुळे नव्हे. तीव्र जी सुख दुःखाची जे प्रसंग असतात, हे आपण जर प्रसंग सोडलेत तर इतर जीवनामध्ये, इतर दिवसात आपण आपली जी मनस्थिती असते त्या मनस्थितीमुळे आपल्या जीवनात सुख किंवा दुःख येत असतं, परिस्थितीमुळे नव्हे, असं लेखकाचं मत आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपण नंतरच्या कशासाठी तरी जगत असतो, वर्तमानात कधी जगतच नाही. भविष्यासाठी जगतो. सतत आपण स्वतःला काही ना काही करण्यासाठी बजावत असतो. अगदी आराम करण्यासाठी सुद्धा त्या क्षणी आतून उमलून येत असलेलं करणे असा जगण्याचा बायो रिदमच अशाने आपण गमावून बसतो. म्हणजे आपण वर्तमानासाठी जगतच नाहीत. आपण सतत आपल्याला स्वतःला काही ना काही स्वतःला बजावत राहतो. आराम काहीतरी असेल तरी
म्हणून लेखक म्हणतात की त्या क्षणी आतून उमलून येत असलेलं करणे असा जगण्याचा बायोरिदमच अशाने आपण गमावून बसतो. वर्तमानात जगलं पाहिजे. सतत असं ठरवून ठरवलेलं जगण्याने एक आंतरिक कुजलेपण येत जातं. म्हणजे आपण जे फक्त आपण भविष्याचा विचार करतो आणि भविष्यासाठी आपल्याला जगायचं आहे हे जे आपण ठरवलेलं असतो आणि तसं ठरवलेलं आपण जीवन जगतो. या जगण्यामुळे एक आंतरिक कुजलेपण येत जातं. या कुजलेल्या अशा पाण्यात सुखाचे कुंभ मग वाढत नाहीत. म्हणजे सतत ठरवलेलं जगण्याने म्हणजे आपण आपल्याला असं जगायचं आहे आपण असं ठरवलं आणि त्या ठरवलेल्या जगण्याने एक आंतरिक कुजलेपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये येत जातं. अशा लेखक म्हणतात अशा कुजलेल्या अशा पाण्यात सुखाचे कुंभ मग वाढत नाहीत. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढल्या तासिकेत पाहूया. धन्यवाद.